नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आले पुण्याला. पुण्याची जी मोस्ट अवेटेड जी जत्रा असते भीमथडी जत्रा, आज ती आपण पाहणार आहोत. एंट्री तिकीट आहे 60 रुपये. शिवाजीनगर पासून स्टेशन पासून एक 20 मिनिटं वॉकेबल डिस्टन्स वरती आहे. तुम्ही ऑटोनी सुद्धा येऊ शकता. पूर्ण पत्ता वेळ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. भीमथडी जत्रा ही खूप प्रसिद्ध आहे पुण्यामध्ये आणि तुम्हाला माहिती असेल भीमथडी हे नाव पडलंय भीमा नदीवरून. चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळतात. ते तिकीट काउंटर आहे बघा, इकडे तुम्हाला ना तिकीट काढू शकता. इथे ऑनलाईन तिकीटची सुद्धा सुविधा आहे आणि या साईडला कॅश मध्ये सुद्धा तिकीट काढू शकता. आपण हे तिकीट काढलंय. 60 रुपये तिकीट आहे पर व्यक्तीचं. 5 वर्षाच्या खालील लहान मुलांना फ्री आहे आणि इथे पार्किंगची सुविधा आहे. पार्किंग जी आहे ती फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही तिकीट बुक करू शकता. QR कोड स्कॅन करून सुद्धा बुक करू शकता. हा स्कॅनर आहे. तसे कोणत्या प्रकारची इथे लाईन नाहीये. आरामात तुम्ही इथनं तिकीट घेऊ शकता. आणि या साईडला तुम्हाला पेंटिंग पाहायला मिळतील आणि बघा आय लव्ह भीमथडी. इथे तुम्ही सेल्फी वगैरे काढू शकता. बघा आता आपण फार्मर्स मार्केटमध्ये जाणार आहोत, म्हणजे गावाकडचं जे मार्केट आहे, कारण ग्रामीण लोकांसाठी ही जत्रा खूप प्रसिद्ध आहे. त्या गोष्टी आपण सर्वप्रथम पाहणार आहोत. बघा अशा प्रकारे एवढे स्टॉल लागलेले आहेत. तर काही निवडक स्टॉल आपण नक्कीच कव्हर करणार आहोत. कृषी विज्ञान केंद्र बारामतीहून आलेले आहेत दादा. नमस्कार दादा. नमस्कर. तर दादा काय घेऊन आलात दादा? आपण मध घेऊन आलोय वेगवेगळ्या प्रकारचं. अच्छा. आपल्याकडे एक मल्टीफ्लावर आहे, अजवाईन आहे, हा, परत कडुनिंब आहे आणि जांभूळ मध, असे 4 प्रकारचे मध आहेत आपल्याकडे. हे जांभूळचं मध आणि हे जे वेगवेगळे प्रकार आहे हे कसे काढतात? ऍक्च्युली काय होतं की जेव्हा मधमाशा त्या फुलांवरनं मधमाशा कलेक्ट करतात, मध गोळा करतात, त्या आपण त्यांना जर त्याचा पोलन जर 70% पेक्षा जास्त असेल त्या मधामध्ये, तर आपण त्याला ते नाव देतो तिथे. जसं मल्टीफ्लावर असेल किंवा त्या फ्लावर वरती मधमाशी गोळा करते. अच्छा. आणि 70% पेक्षा जर पोलन ग्रेस त्याच्यामध्ये आढळत असतील तरच आपण त्यांना ते स्पेसिफाय करतो की हा ह्या फ्लावर पासून स्पेसिफिक कलेक्ट झालेला आहे. अच्छा. ओके. आणि जसं आता मुंबईमध्ये किंवा इतर जागी आपण पाहतो मधाचा खूप भेसळ होता. खरं मध जे कसं ओळखायचं एका सामान्य नागरिकांनी? समजा नॉर्मल जे आपल्या मार्केटमध्ये आपल्याला मिळतो तो एक सेम कलर सेम टेक्स्चरचं आपल्याला मिळतं, पण नॅचरली ह्या गोष्टी पॉसिबल नाही. अच्छा. सेम कलर सेम टेक्स्चरचा नसतोच ऍक्च्युली. समजा आता तुम्ही जर 10-15 किलोमीटर जरी गेला, आपण काय म्हणतो जुन्या काळात म्हणजे काही कोस गेल्यानंतर भाषा बदलते, सेम तसंच मध सुद्धा बदलतं. कारण की सॉइल मॅटर महत्वाचं आहे. सॉइल मधले मिनरल मॅटर आले की ते मधामध्ये येतात आणि त्याच्यानुसार त्या मधाची टेस्ट जी आहे ती चेंज होते, कलर सुद्धा चेंज होतो. मध खाल्ल्यानंतर आपल्या जिभेवरचा जो गोडवा आहे मधाचा, तो 30 सेकंदाच्या आतमध्ये, जसं थुंकी आपला सलाइवा आतमध्ये जातो पोटामध्ये, त्याच्यानुसार तो गायब होतो. तो डिसअपिअर होऊन जातो पूर्ण आणि राहतो तो फक्त त्याचा अरोमा राहतो किंवा फ्लेवर राहतो. गोडवा हा नाहीसा होऊन जातो पूर्णच. असं जर होत असेल तर तुम्ही मध खाताय. अच्छा. आणि जर समजा तसं होत नाही आहे, जसं साखर खाल्ल्यानंतर किंवा चहा पिल्यानंतर जो गोडवा आपल्या तोंडामध्ये राहतो तो जर जास्त वेळपर्यंत जर राहत असेल तर असं समजायचं की तुम्ही काहीतरी वेगळं काहीतरी खाताय त्याच्यामध्ये. 907500 शेतकरी गट. इथे तायवानचे पेरू आहेत. पेरू घेऊन आलेले ते काही. हा पेरू आहे, त्याबद्दल आपण माहिती सुद्धा घेणार आहोत. आम्ही गुजरात रेड आणि पिंक तैवान. हा कोणता होता? हा गुजरात रेड आहे. गुजरात रेड. यात बी कमी असते. बी कमी असते, गर ज्यादा, खाण्यास कुरकुरीतपणा. आणि हा वाला तैवानचा आहे का? हा तैवान पिंक. अच्छा. मग चांगला कोणता असतो पेरू? तसा हा चांगला आहे. हा चांगला असतो. हा सर्वात चांगला. तैवान पिंक आपलं गुजरात रेड चांगला आहे. आणि हे कसा? हा 1 किलो कितीला? 200 रुपये किलो आहे. हा हा. अच्छा. मग तुम्ही कुठून आलात? आम्ही इंदापूर तालुक्यातून. इंदापूर मधनं आला. आपल्या शेतीतला माल आहे. आम्ही शेतकरी लोक. आपण शेतातले माल आपण पाठवता जर कुणाला ऑर्डर आली तर? हो पाठवतो. आपला नंबर सांगा ना दादा. 9767 126807. तिकडे काय भाव चाललाय? 135 रुपये जागेवर खरेदी. अच्छा. जागेवरतीच 135 रुपये किलो खरेदी. आणि तुम्ही इथे 200 रुपये किलोने विकता. 45-50 रुपये खरेदी. अच्छा. आणि जे आमचा स्टॉल आहे शेतकऱ्यांचा, हा वहिनी साहेबांनी लावलेला आहे. सगळं ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत आणि भासगाव इथे आपली शेती करतो आपण, सेंद्रिय शेती अच्छा. करतो. तुमच्या स्वतःची शेती? स्वतःची शेती आहे. आपण सेंद्रिय खत वापरून सगळं शेती करतो
आणि हे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत तिथं आपण हे उगवतो. हा मिलेट्स आहेत ना? मिलेट्स आहेत. आपण टोटल आपल्याकडे 8 प्रकारचे मिलेट्स असतात. तर आता ते इथे 7 आहेत. जसं की प्रोसो आहे, अमृत आहे, परत मग नाचणी आहे असं. अच्छा. रेड राईस आहे, परत मग ब्लॅक राईस आहेत. तर यामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि फायबरसाठी खूप चांगले असतात आणि मोस्टली शुगर स्पाइक होत नाहीत ह्या भात खाल्ल्याने. ते आहेत. गिरगाई आहेत आपल्याकडे 110 प्लस. तिथं आपण तूप करतो. तुम्ही हे स्मेल करू शकता. A2 गिरगाईचं आहे का? गिरगाईचं आणि प्रॉपर हे बेलोना मेथडनी करतो. अच्छा, किलोना मेथडनी केलेलं आहे. वा. Yes, म्हणजे जी पारंपरिक मेथड होती, जुनी मेथड होती ती आहे. आणि कसं आहे ते? प्राइस काय, किंमत काय त्याची? ह्याची तुम्हाला 250 ml आहे, हे 1049 मध्ये मिळून जाईल. आणि तसंच आपल्याकडे 150 ml आहे, अर्धा किलोची बॉटल आहे, ते आहेत. हे शेंगदाण्याचं तेल आहे. आपण हे प्रॉपर जे कोल्ड प्रेस म्हणतो त्यांनी अच्छा, करतो. त्यांनी करतो. आणि तुम्हाला हे एक्सपिरियन्स सगळं करायचं असेल तर आपली सकाळ नगर इथे पूर्ण एक्सपिरियन्स सेंटर आहे, जिथे तुम्ही हे सगळे प्रोडक्ट्स पॅकेजिंग, परत मग ह्याचं मेकिंग, घीचं आणि तेलाचं मेकिंग बघू सगळं शकता. तुम्हाला पाहता येईल. येस राईट. तर ताई, तुमचा एक नंबर पण सांगा ना आमच्या प्रेक्षकांना. शुअर. सो आमचा नंबर आहे 878007670341. नॉर्मली जे अनहेल्दी मंचिंग करतो त्यासाठी आपण फास्ट फूड खात असतो. राईट. तर त्यासाठी आपण हे मंचिंगसाठी एक अल्टरनेटिव्ह काढले, ज्यामध्ये आपण खपली व्हीट फ्लावर आणि मिलेट्स, फॉक्सटेल मिलेट्स ह्याचे यूज करून आपण हे बनवलेले आहे, ज्यामध्ये मैदा नाही आहे, प्रिझर्वेटिव्स नाही आहेत किंवा हे काय, हे रोस्टेड आहेत का? हे रोस्टेड आहेत. हा. हे फ्लॅक्स सीड्स आहेत, हे पंपकिन सीड्स आहेत. आणि पंपकिन आपण हे सीड्स पिंक सॉल्ट यामध्ये रोस्ट केलेले आणि आहे. काय किंमत काय आहे ताई यांची? याची आहे 349 किंमत आहे, 200 ग्रॅम. ओके. ही आहे फ्लॅक्स सीड्स, आपण मोरिंगा पावडर म्हणजे यामध्ये आणि टर्मरिक पावडरमध्ये रोस्ट केलेलं आहे. आणि ह्याची किंमत आहे 249. वा, छान. सर्व हेल्दी कॉन्सेप्ट घेऊन आलेले आहेत ताई. खूप छान माहिती दिली. आणि जर तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता, तर ताईंना Yes. तुम्ही कॉन्टॅक्ट करून मागवू शकता. इथे सुद्धा मिलेटचं स्टॉल आहे, मिलेटचे बरेच स्टॉल आहे. मिलेटचे लाडू आहेत, इथे चिवडा वगैरे आहे. काय काय प्राइस आहे लाडूची? लाडू 100 रुपीजला आहे सर. हा मिलेट लाडू आहे, यात रिफाईंड शुगर नाहीये, प्युअर घीने बनवलेला आहे आणि अच्छा. पायाने स्वतःने हाताने बनवलेला आहे. ऑर्गॅनिक आहे. हा रागीचा लाडू आहे. आणि हे कुकीज आहे, बाजरीचे कुकीज आहे. हे रागी स्टिक्स आहे सर. हे काय टेस्ट अच्छा. रागी स्टिक्स आहे. हा नाचणा चिवडा आहे, ह्यात पण पाम ऑइल प्रिझर्वेटिव्ह नाही ऍड करत आपण. ठीक आहे ना सर? टेस्ट करा. थोडंसं दे. ठीक आहे सर. बाजरीचा चिवडा आहे. प्रचंड अशी गर्दी झाली. आता स्टार्ट झालं आणि एवढी गर्दी झालेली आहे. गावाकडच्या ज्या वस्तू असतात ना, ते आपल्याला भेटत नाही. सहजासहजी ते आपल्याला इकडे पाहायला भेटतात. आजींच्या स्टॉलवर आलो तर काय घेऊन आलात आजी? मी फक्त आपली हळद घेऊन आली. हळद घेऊन आलात. हा, आणि कुठून ही घेऊन आलात? मी वर्धा समुद्रपूर तालुक्यामधून आली. अच्छा. त्या समुद्रपूर तालुक्यामध्ये याला GI भेटलेला आहे. अच्छा, GI टॅग मिळाला आहे या हळदीला. हा. अच्छा, ही वायगावची हळद आहे का? ही वायगावची हळद आहे. वायगाव या हळदीचं वायगाव म्हणजे जात आहे याची. अच्छा, जात आहे हळदीची. मग हे तुम्ही काय दाखवलं इकडे? ही आपली काय म्हणते, कच्ची हळद आहे का? ही कच्ची हळद आहे. हा. आणि ही उकडून टाकल्यानंतर अशी होते. अच्छा. हा, उकडल्याशिवाय ही वाढत नाही. अच्छा. आणि मग याचं जे पावडर आहे, हा. ही पावडर आहे. अच्छा. हे 200 ग्रॅम मध्ये आहे. ही 150 रुपये. अच्छा, 200 ग्राम आहे, ही 150 रुपयाला आहे. हा. आणि ही 500 ग्रॅम आहे. हा, हे 300 रुपये. ही 300 रुपयाला आहे. आणि ही जी हळद आहे याला चिप बनवले हा. आणि सावलीमध्ये वाढवले. आणि ही हातानं बनवलेली हळद ही आहे. अच्छा, ही हाताने बनवली. हाताने बनवलेली. तर या म्हणजे दुधात किंवा गरम पाण्यामध्ये प्यासाठी. हा, लहान मुलांना वगैरे देण्यासाठी. नाही, म्हाताऱ्या माणसापर्यंत, आपल्यापर्यंत सगळ्यांना चालते. बरोबर. हा. छान. बरेच आजार याच्यामुळे कमी होतात. बरोबर. आणि या हळदीमध्ये म्हणजे 5च्या वर हे कर्क्युमेन आहे. बरोबर. आणि ही जी दुधात टाकाची जी हळद आहे किंवा गरम पाण्यात प्यासाठी, याच्यामध्ये 8च्या पुढे कर्क्युमेन आहे. वा, छान. हा. आणि याची काय किंमत आहे म्हणाला? याची 150 रुपये. 150 रुपये. आणि हे एवढे आजार म्हणजे आता जसे एवढे आजारावर हे टक्कर करते. एवढ्या आजारावर रामबाण विलाज आहे. माझं नाव शोभा जिबल गायधने. माझा नंबर आहे 930 971 31 62. त्याला छास प्यायला मिळणार आहे.
बघा हे दादा बागामतीहून आले, खगवस आणलंय, ताक आणलंय आणि इथे कडधान्य सुद्धा आहे. आता प्रचंड अशी गर्दी झालेली आहे. खंडू देवराम कोकणे, गाव आमचे अंजनावळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आम्ही सर्व सेंद्रिय पद्धतीनं तांदूळ बनवले. अच्छा, ऑर्गॅनिक पद्धत. ऑर्गॅनिक. हा इंद्रायणी आपला हा. पॉलिशवाला रेग्युलर. अच्छा. हे अनपॉलिशचे. तसं Unpolished. आंबेमोहरामध्ये पण पॉलिश अनपॉलिश अच्छा. अशा पद्धतीने हे आपण पिकवलेले. काही आपल्या कडधान्य, उडीद डाळ, हरभरा डाळ. आणि काय भाव काय आहे? आंबेमोहर चे 100 रुपये किलो. अच्छा. अनपॉलिश वाला पण 100. हा हात सडीचा आहे. हातसडीचा पण इंद्रायणी 100 रुपये किलो. अच्छा. आणि रेग्युलर 80 रुपये. आणि तुम्ही असे घरपोच पाठवता का? घरपोच यावर्षी नाही. काय झाले, उत्पन्न कमी असल्यामुळं आपल्याकडे एवढं उत्पन्न नाही. तुमच्याकडे जर येऊन कोणाला घ्यायचा असेल तर तुमचा नंबर मिळू शकतो का? नंबर देतो. घरपोच घरी भेटेल आमच्या गावाकडे. बोला नंबर सांगा तुमचा. 82 62 05 13 10. इथे आहे आलेपाकची वडी. आलेपाकची वडी स्टॉल वरती आहे. सीताफळ बासुंदी, लस्सी, बासुंदी, कलाकंद आणि खगवस इकडे मिळतोय. नमस्ते सर, आमचं पनीरवाला म्हणून डेअरी आहे, स्वारगेट महर्षीनगरला बेस्ट आहे. तर आमच्याकडे विविध प्रोडक्ट आहे, जसे लस्सी आहे, लस्सीमध्ये टाईप आहे, जांभूळ आहे, आंबा आहे आणि मलाई लस्सी आहे. जसं की तुम्ही बघू शकता सीताफळ लस्सी पण आहे आपल्याकडे, फ्रेश भरती आहे. बासुंदीमध्ये पण व्हरायटी आहे, सीताफळ बासुंदी आहे, प्लेन बासुंदी आहे, स्ट्रॉबेरी बासुंदी आहे. त्याच्यानंतर चीज बनवतो आपण, एक 20 ते 25 प्रकारचं चीज आहे. हे चेडर चीज आहे, जे की एज चीज आहे. खरवस आहे तिकडे. खगवस कसा आहे हा? खरवस 100 रुपयाला पाव किलो आहे. 100 रुपयाला गुळ पाव साखर किलो. कोणताही घ्या, अच्छा. पौष्टिक खरवस आहे. आणि याची त्यानंतर काय किंमत कलाकंद आहे? आहे, हे चीज आहे सर, पेरी पेरी चीज आहे. हा. एक 100 रुपयाला 100 ग्रॅम आहे, इन हाऊस बनवलेलं अच्छा. आहे. कलाकंद एकदम छान आहे, गावाकडचं तुपातलं कलाकंद आहे एकदम. अच्छा. 200 रुपयाला पाव किलो. 200 रुपयाला पाव. पनीर भेटेल तुम्हाला आपल्या स्टोअरला. जर तुम्ही व्हिजिट केली तर 130 ते 140 रुपयाला पाव किलो आहे आपल्याकडे. अच्छा. त्यानंतर तिकडे चीज आहेत, असे हे सगळे टाईप्स आहे. खवा आहे, खव्याचे टाईप आहे, हवा सुद्धा मिळतो. खवा भेटतो. सगळं एकदम फ्रेश आहे. हरियाली खवा आहे. आणि जर तुमचा एखादा नंबर सांगा ना, जर कोणाला मागवायचा नंबर आहे महर्षीनगरला, तुम्ही हावरचा नंबरवर कॉन्टॅक्ट करू या शकता. नंबरवरती आणि contact बानेरसाठी केला तर खाली तुम्ही पाठवू शकता. महर्षीनगर आणि बानेरला दोन्हीकडे आपले स्टॉल आहे, स्टोअर आहे. तर स्टोअरला सुद्धा व्हिजिट करा. धन्यवाद. धन्यवाद. अशी गर्दी झालेली आहे बघू शकता. इथे गावगान नाचणी आहे, महिलांनी पूर्ण गर्दी केलेली आहे. गावाकडची जे वस्तू असतात ना ते अशा प्रदर्शनामध्ये आपल्याला भेटतात. मुंबईमध्ये जसं महालक्ष्मी सरस आहे तसंच आहे भीमथडी जत्रा. पूर्ण गावगान गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. कशी आहे स्ट्रॉबेरी ताई? स्ट्रॉबेरी ती 400 रुपयाला अर्धा किलो आहे. ती महाबळेश्वरची सगळ्यात स्वीट व्हरायटी, मेलिसा व्हरायटी. अच्छा. आणि ही आपण पुण्यामध्ये होम डिलिव्हरी सर्व्हिस पण देतो पुण्यामध्ये. ही एकदम गोड आहे. एकदम सगळ्यात स्वीट व्हरायटी मेलिसा. अच्छा, सर्वात स्वीट व्हरायटी मेलिसा. मेलिसा. ती कशी ओळखतात पण? टेस्टने. अच्छा, छान उत्तर दिलेलं आहे. आणि गुळ घेऊन आले. आणि ताई तुमचा नंबर एक सांगा ना. माझा नंबर आहे 8080898316. होम डिलिव्हरी सर्व्हिस मिळतात माय फॅमिली फार्मर ऑनलाईन या वेबसाईट. हे सातारा महिला ॲग्रो फूड्स आहे. आणि इकडे आपल्याला तूप पाहायला मिळतं ना? हो तूप आहे बघा, गिलोना पद्धतीने बनवलेलं आहे. हो. वा, छान. आणि काय किंमत काय? हे 600 रुपये किंमत आहे. 600 रुपये गाईचं किंमत तूप आहे. अच्छा. आणि हे गावरान गाईचं आहे, खिलार गाईचं. हे 350 रुपये पाव आहे. हे तुम्ही टेस्टनी करून बघू शकता. हे गावरान गाईचं. अच्छा, हे गावगान गायचं. हो. 9304065117. आम्ही सोलापूर जिल्ह्यातून आलो सर. अच्छा. तर आपल्याकडे केळीच्या भरपूर व्हरायटी आहेत. ही व्हॅनिला केळी आहे, ब्लू जावा म्हणतात त्याला. हा. तर ही आपल्याकडे केळी आहे. केळीचं फूल आहे. अरे वा. याचं लोणचं पण बनवतात आणि भाजी पण हा, बनवतात. भाजीही बनवतात आमच्या ही कोकणामध्ये आपली बनवतात. केरळची व्हरायटी आहे. नेंद्रण म्हणून व्हरायटी आहे केळीची. हे चिप्स पण बनवतात आणि याची केळी खातात पण पिकल्यावर. तर ती चिप्स बनवणं म्हणून सेपरेट व्हरायटी. ती केळी पिकत नाही, ती अशीच कच्ची बनवायला लागते. तर हे रेड बनाना आहे. ह्याचे आपल्याकडे रूट्स आहेत. अच्छा. केळीचे कंद आहेत. ती आहे देशी पपई, झाडावरून काढलेली आहे. कसं ते? ते 100 रुपये एक आहे. 100 रुपये एक. 100 रुपयाला आहे. छान. आणि तुमचा नंबर सांगू शकता का? 8180817588. मग जर कुणाला जर हवं असेल तर तुम्ही पाठवता का? असं ऑनलाईन सुविधा काय आहे का? त्यांचा स्टॉल नंबर 9 आहे. तर दादा आपण कुठून आलात?
आम्ही पुरंदर येथील सासवडमधून आलेलो आहोत. आणि काय घेऊन आलात दादा? आम्ही घेऊन आलेलो आहोत फ्रेश अंजीर. अच्छा. हे अंजीर हे भौगोलिक मानांकन मिळालेले पुरंदरचं GI टॅग अंजीर आहे. हा. की हे एक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑफ इंडिया आहे, की म्हणजे जसं आपण आंबा असतो देवगडचा, GI हापूस टॅग आंबा, मिळालाय GI तसं. टॅग मिळालेला आहे. Geographically Geographically म्हणजे सॉइल, पाणी, हवामान याचा सगळा गुणधर्म करून हा प्रोडक्ट बरोबर. त्याचे ते चव आणि ते विशिष्ट म्हणजे ज्या भागामध्ये अंजीर प्रसिद्ध आहे हो. तिथूनच तुम्ही घेऊन आलात. पुरंदरचे अंजीर हे पुन्हा फिग ही व्हरायटी आहे. वा. आणि तर हे काय किंमत अंजीर काय आहे घेऊन दादा आलेलं याची? आहे. हे जवळजवळ एक अर्धा किलोच्या आसपास आहे. 80 रुपयाला आम्ही हे इथं सेल विक्रीसाठी 80 रुपयाला आपण उपलब्ध करत विकत आलेलो आहे. आणि जर हे सगळं जर कुणाला ऑनलाईन जरी हवं असेल तर तुम्ही पाठवता का हो, काही? ऑनलाईन आम्ही पाठवतो. आम्ही तुमचा आपला- नंबर एक सांगाल का दादा? हो, माझा नंबर आहे 91307 41707 91307 41707. पण हे फार्मर्स मार्केट पाहिलं तर आपण त्याच्या ऑपोजिटला स्वयंसिद्ध इथे जाऊन पाहूया आपण काय काय पाहायला मिळतं. दुर्गा माता महिला बचत गट कडनं आलेले आहेत. नमस्कार ताई, आपण कुठून आलात? राजगुरुनगर वरतून आलो. अच्छा, काय घेऊन आलात ताई? आम्ही गोधडी घेऊन आलेलो आहे. हाताने अच्छा. शिवलेली गोधडी आहे. हे जुनी सगळं परंपरा. हाताने शिवलेले सगळ्या हाताने जे शिवलेल्या आता गोधड्या कुठेतरी दुर्मिळ होत चालले, आजीची हो. आठवण आहे. काळाच्या आड गेलेला आहे ते बरोबर. पुन्हा नव्याने पुढे आणण्यासाठी आम्ही या हाताने शिवलेल्या गोधड्या गोरगरिबांकडनं शिवून घेतो. अच्छा. त्यातून त्यांना रोजगार पण मिळतो, त्यांच्या मुलांचं शिक्षण होतं. आपली NGO आहे मुंबई माता बाल संगोपन संस्था. तिथे आपण बचत गट तयार करून त्या बचत गटातील महिलांना हे काम देतो अच्छा. आणि त्यांच्याकडनं करून मग घेतो. कसं आहे याची किंमत कशी असते? किती बाय किंमत कितीची? डिझाईन नुसार असते. 5x7 ची गोधडी तुम्हाला 2000 ते 1900 रुपयांपर्यंत मिळेल. अच्छा. आणि डबल बेडची गोधडी तुम्हाला 2200 पासून ते 2500 पर्यंत भेटेल. हे नवीन कापडापासून आहे? पूर्ण नवीन कापड पूर्ण नवीन वापरलेले आहे. कापड आतमध्ये पण याच्या कॉटनचंच नवीन कापड वापरलेले आहे. अच्छा. आणि वॉशेबल आहे, मशीनने पण तुम्ही वॉश करू शकता. हे सगळं तुम्ही स्वतः स्टिच करता म्हणजे गावाकडच्या महिला स्टिच करतात? गावाकडच्या महिला, अशिक्षित महिला आहेत आणि त्या हे इकडे काय सगळं आहे? स्टिच करतात. ते पाऊच आणि पर्स आहेत काय वेगवेगळे. किंमत पासून स्टार्ट होतात ते हे पाऊच? 100 रुपये पासून स्टार्ट होतात. हे 200 रुपये आहेत. यातमध्ये छान आहे. वेलवेट हे velvetचं आहे ना हे? हे 200 रुपये वेलवेटचे. अच्छा. हे कट पीस हे 100 रुपयाला 100 आहे. रुपयाचं. आणि वेगवेगळ्या हँडबॅग्स पण आहेत. वा, छान. आता हे संक्रांतीला वाण वगैरे देण्यासाठी वाण वगैरे म्हणून पण देतात लोक. ताई, तुमचा एक कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता? हो, आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7218 74 34 75. आपण घरपोच ऑल महाराष्ट्रामध्ये कुरिअर करतो किंवा बाहेर परदेशात पण आपण ह्या गोधड्या कुरिअर करतो. पुढच्या स्टॉलवरती आलो. मिट्टी हब नावाचा ब्रँड आहे. नमस्कार ताई, काय घेऊन आला? नमस्कार, माझं नाव देवयानी तांबोळी. माझा मिट्टी हब आणि माय माती असे 2 ब्रँड्स आहेत आणि पुण्यातूनच आपण काम करतो. माझ्याकडे सर्टिफाईड लॅब टेस्टेड मातीमध्ये काम चालतं. तसंच शेणामध्ये म्हणजे देशी गाईच्या शेणापासून आपण प्रोडक्ट्स बनवतो. आपण हे आसन बनवलेलं आहे आणि ही अशी गादी बनवलेली आहे आणि ही गादी हे आपलं पेटंट प्रोडक्ट आहे. तसंच याच्यामध्ये आपण कारचे सीट कव्हर्स आणि ऑफिसच्या चेअरचे सीट कव्हर्स बनवतो. कस्टमाइज करून देतो. हे पूर्ण शेणापासून बनवलेलं आहे, देशी गाईच्या शेणापासून. आणि हे हाताने विविंग केलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्या साइजेसचे आपण कस्टमायझेशन करून देतो. थंडावा ऍक्च्युली शेणाचं महत्वच ते आहे की ते तापमान मेंटेन करतं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये गार आणि गार परिस्थितीमध्ये ऊन. कारण गोमातेचं जे शेण आहे त्याच्यामध्ये खूप मेडिकल प्रॉपर्टीज असतात ज्या आपल्या शरीराच्या वेलनेस करता खूप महत्वाच्या आणि असतात. पूर्वी गावी तेच असायचं. एक्झॅक्टली, म्हणजे सारवून त्याच्यावर लोक झोपायची तर ती इतकी निरोगी होती की त्यांना कोणतेही जास्त आजार नव्हते. याचं कारण तेच होतं. आणि त्याच्यापासून आम्ही अशी पावलं पण बनवली आहेत देवीची. कारण की गोमाय वसते लक्ष्मी आपण म्हणतो. म्हणजे गोमातेच्या शेणामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो. त्यामुळे आपण हे दिलेलं आहे. तसंच या अशा छान छान रांगोळ्या काढून दिलेल्या आहेत की जेणेकरून हे शेण जे आहे हे आपल्या घराच्या बाहेर राहील, निगेटिव्ह एनर्जी निघून जाईल आणि पॉझिटिव्हिटी घरात येईल. तसंच हे बेस आहेत ज्याच्यावरती तुम्ही रांगोळी काढू शकता. असे लॅम्प्स पण आम्ही केलेले आहेत जे कम्प्लीट गोमातेच्या शेणापासून बनलेले आहेत. सो असे नवीन नवीन छान छान प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत. सुंदर सुंदर असे प्रोडक्ट आहे बघा. येस, हे तांब्या भांड देखील आहे बघा. हे तांब्या भांडाचं आपलं डिझायनर तांब्या भांड आहे. त्याच्यावर तुम्ही काम बघू शकता किती बारीक केलेलं आहे. आता बाकी जागे पण असे आपल्याला तांबं भांड पाहायला मिळतात. बरोबर. त्यामध्ये आणि यामध्ये काय फरक असतो ताई? ऍक्च्युली आम्ही ही जी माती वापरतो ना ही लॅब मध्ये टेस्ट केलेली असते. म्हणजे त्याच्यामध्ये किती कॅल्शियम आहे, आयर्न आहे, हे सगळं त्याच्यामध्ये चेक केलेलं असतं. आणि हे कलर पण आतमध्ये जे वापरतो ते सगळे फूड ग्रेड असतात.
म्हणजे ह्याच्यापासून तुमच्या शरीराला कुठलाही हार्म होणार बरोबर. नाही, याचं सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला देतो. ही माती कुठल्या माती येते? ही चांगलीच गुजरातची आहे की वापरलेली कुठली आहे. आहे? नाही, आपण 3-4 प्रकारच्या माती एकत्र करतो आणि मग अच्छा, मग त्याच्यापासून लॅब टेस्ट करून मग लॅब टेस्ट करून मगच ओके, आपण ओके. बनवतो. खूप सुंदर माहिती दिली ताई. तुमचा एक कॉन्टॅक्ट नंबर सांगा. येस, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9970022329 9970022329. इको फ्रेंडली माझं गाव माझं वृंदावन, ते एक युनिक प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळतात या स्टॉलवरती. गाईच्या शेणापासून बनवलेले कलाकृती आहे. तर ताई- नमस्कार, माझं वृंदावन हा माझा ब्रँड आहे, ज्याच्या अंतर्गत मी गाईच्या शेणापासून बनवलेल्या या सर्व वस्तू बनवते. ह्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तू आपण इको फ्रेंडली बनवतो. अच्छा. आणि जेव्हा आपण गाईच्या वस्तू शेणापासून बनवलेल्या वस्तू बनवतो तेव्हा आपल्याला प्रश्न असतो की ह्या वस्तू जर पडल्या किंवा पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आल्या तर ते डॅमेज होऊ शकतात. बरोबर. बट त्याच्यासाठी आपण त्याच्यात चिंचुका पावडर ॲड करतो, ज्याच्यामुळं पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जरी त्या वस्तू आल्या किंवा त्या पडल्या सुद्धा तरी त्यांना काहीच प्रॉब्लेम होऊ शकत नाही. याच्यात आपण मिरर बनवले आहेत, लहान मुलांसाठी कार्टून्स बनवलेले आहेत. सुंदर पिकअप आहे. काय किंमत आहे याची? त्यांची 700-650 अशी रेंज आहे. वारकर सुद्धा बनवलेले आहेत, नेम प्लेट्स आणि की होल्डर सुद्धा बनवलेले आहेत. अशा हे वाले जे पीसेस आहेत अँटिकवाले ते सुद्धा आम्ही इथे सॅम्पल पीस ठेवलेले आहेत. ते कसे गाईच्या शेणापासून बनवले आहेत टोटल. ह्या पीसेसला आपण कलर करून हे सर्व पीसेस बनवलेले आहेत. पेन स्टँड सुद्धा आहेत आपल्याकडे आणि शुगर आपच्या प्लेट सुद्धा आम्ही बनवले. खूपच सुंदर अशी कलाकृती आहे. तर एक मिनिमम काय प्राइस रेंजपासून आपल्याकडे स्टार्ट होतात? हे सर्व पीसेस 300 पासून स्टार्ट होतात, हे छोटेवाले. आणि त्यांची रेंज आपण 1400-1500 पर्यंत त्यांची रेंज आहे आपल्याकडे. आपला एक कॉन्टॅक्ट नंबर सांगा ताई. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9022523370. बघा हे दादा जे आहे ना ते दिल्लीहून आलेले आहेत. असे लांबून लांबून इथे लोक येत आहेत. कपिलेश्वर महिला बचत गट. ताई आपण कुठून आलात? जामखेडून आले. अच्छा. माझ्या बचत गटाचं नाव कपिलेश्वर महिला बचत गट आहे. आणि काय घेऊन आलात? कातवट. हा, स्वयंपाकघरात लागणारी काठवट आहे. त्याच्यात कणिक मळता येईल, भाकरी करता येते. जुनं तेच पुढं आलेले, जे जुनं पहिल्या पारंपरिक पद्धतीने बायका करायच्या तेच समोर हे आले. कोणत्या लाकडापासून बनवले? बाबळीच्या लाकडापासून. बाबळीच्या लाकडापासून. त्याच्यामध्ये तुम्हाला साईज नुसार भेटणार आहे. ही एक साईज आहे, ही साईज आहे, ही साईज आहे. आणि आता नवीन असं गोल पण बनवलेलं आहे, जेणेकरून त्याला कान नाहीये, वापरायला एकदम सोपं पडून जाईल पुणेकरांसाठी. आणि काय किंमत काय? ह्याची किंमत 1200 रुपये. 1200 रुपये. किती बाय कितीची साईज आहे? ही 15 इंचाची काठवट आहे. 15 इंचाची 1200. त्याच्या ही लहानवाली ही लहान वाली त्याच्यापेक्षा कमी किंमत राहील त्याची. कमी किंमत. ही चॉपिंग बोर्ड आहे. आपण पूर्ण लाकडाचं आहे, त्याला भुसा वगैरे काही भरलेला नाहीये, प्लायवूडचं नाहीये, पूर्ण अखंड लाकूडच आहे. हे पण वन पीस मध्ये. वन पीस मध्ये हे पण. त्याच्यामध्ये शेप वेगळे वेगळे तुम्हाला पाहिजे तसं मिळून जाईल. हे लाटणे, हे लाटणे हे भरपूर प्रकारचे, तिथं ज्याला जसे पाहिजे कोणते सागवान, सिसम, सगवड. जसे लागतील तसे आम्ही. पोलपाट कसं आहे? हा 10 इंचाचा आहे. हा वन पीस वाला आहे ना? वन पीस मध्ये अखंड आहे. काय किंमत आहे ताई? तो 300 रुपयाचा. 300 रुपये. विविध प्रकारचे पोलपाट आहे तिथे. ताई तुम्ही ऑनलाईन पाठवता? पाठवू शकतो. आपला एखादा नंबर शेअर कराल? ठीक आहे, इथं माझा दिलेला आहे नंबर. हा ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही घर बसल्या सुद्धा मागवू शकता या ताईंचा. धन्यवाद ताई. आमचं कोकोडेमा प्रोडक्ट आहे. अच्छा. आम्ही हे पूर्ण आमच्या कॉलेजच्या स्टुडंट्सनीच बनवलं आहे. हे मेनली कोकोपीट, सॉइल आणि कोकोनट हस्कनी बनवलंय. एक बॉल मास बनवून त्यात एक प्लांट लावलाय आणि त्याच्यावरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला पाणी जास्त द्यावं लागत नाही. 5 दिवसातनं एकदा हे फक्त पाण्यात 5 मिनिटं डिप करून काढायचं आणि तसंच ठेवायचं. म्हणजे घरात इंडोर प्लांट म्हणून आपण यूज करू शकतो आणि घरात ऑक्सिजन लेवल हे वाढवतं. परत त्याच्यानंतर घरामध्ये चांगलं वातावरण राहतं. त्यासाठी आजकाल बरेच लोक इंडोर प्लांट्स प्रमोट करतात. तर आमच्या कॉलेजने एक छान इनोव्हेटिव्ह आयडिया आणली. हे कोणतं प्लांट आहे? नाव काय? हे मॉन्स्टेरा आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन देणारं प्लांट. आणि सिंगोनियम मनी प्लांट वगैरे हे तर खूप फेमस आहे. प्लांट्स आहेत. बरोबर. आणि त्यानंतर अजून काय तुमच्याकडे? असे हँगिंग सुद्धा आहे का? वा, म्हणजे मुंबईमध्ये किंवा शहरामध्ये जागा कमी असतील त्यासाठी असे व्हर्टिकल गार्डनिंग साठी हँगिंग केलेले आहेत. आणि हे ड्राय केलेले आहेत ना? हा, बघा हे खूप प्रसिद्ध आहे. आणि काय किंमत आहे ह्याची? हे जे ड्राय फ्लावरचा जो हार आहे तो छोटा आहे 80 रुपीजला आणि मोठा आहे 140 रुपीजला. या फ्लावर्सचं नाव काय?
हेलिक्रेझियम नावाचं फ्लावर आहे आणि मराठीत आपण त्याला ईश्वर फूल म्हणतो. अच्छा, खूप छान माहिती दिली. आणि दादा तुझ्याकडे काय आहे? हे गिर गाईचं हे तू गिर गाईचं आहे? तूप आहे. त्याची किंमत 1100 रुपये आहे अर्धा किलोचं, 2200 रुपये. आणि हे सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन सुद्धा पाठवता? कारण मी आलोय मुंबईहून. आता आमच्या मुंबईतले जे लोक आहेत ते आम्हाला नेहमी व्हिडिओ पाहून म्हणतात की नंबर घेत जा, कॉन्टॅक्ट नंबर. तर तुम्ही हे सगळं जर रिक्वायरमेंट आली तर पाठवू शकता? जर बल्कमध्ये रिक्वायरमेंट असेल तर पाठवू शकता. तर ताई तुमचा एखादा नंबर शेअर करा. नंबर आहे 9657258884. या स्टॉल वरती गहूच्या शेवया आहेत. ते बघा, शेवया आहेत तिकडे. बचत गटातर्फे इथे पापड आणलेले आहे, हँडमेड पापड आहेत त्या ताईंकडे. अमरावती जिल्ह्यातून आलेलो आहे करूड तालुक्यात. काय घेऊन आलात दादा? आमच्याकडे विविध प्रकारचे पापड आहेत जे सहजासहजी कुठे आपल्याला मिळत नाहीत. म्हणजे उडीद मुगाच्या डाळीमध्ये पंजाबी, बिकानेरी, लसूण, चना, चावल, कस्तुरी मेथी. तर नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट असल्यामुळे कस्टमर करतात आणि कस्टमरला प्रॉडक्ट खूप चांगले आवडले. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा कस्टमर घरगुती होममेड घरगुती. आणि या सर्व महिला ज्या आहेत त्या बचत गटाच्या महिलांनी बनवलेले सर्व पदार्थ. छान. तुमचा एक नंबर सांगू शकाल? हो, 8851172725. आणि काय किंमत काय पापडाची? 100 रुपये. 100 माफक दराने आहेत आणि मार्केटच्या प्राइस नुसारच आपण आपल्या पापडाचे रेट. थँक्यू. ताई काय काय आपल्याकडे? नमस्कार, आम्ही अर्थपूर्ण, आम्ही गोव्याहून आलोय आणि आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट बेस्ड हेल्दी फूड प्रोडक्ट्स आहे. त्याच्यामध्ये आम्ही गूळ किंवा खजूर वापरतो गोडासाठी. अच्छा, गोडवा येण्यासाठी त्यामध्ये गूळ किंवा खजूर वापरतो. प्रोसेस साखर कुठेही नाहीये. आणि थंडीसाठी म्हणून खास हा तिळगुळ लाडू आणि डिंक लाडू पण आपल्याकडे आहे. अच्छा, डिंक लाडू आणि तिळाचा लाडू थंडीसाठी स्पेशल आमच्याकडे आहे. हा आमचा विलेजच्या पोह्यांचा चिवडा आहे. रोस्टेड मिलेट्स आहेत. हा आमचा असॉर्टेड बॉक्स, त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे 8 लाडू येतात. पॅकेजिंग खरंच खूप छान आहे हो. धन्यवाद. एकदम नेचर. आणि हे आमच्याकडे प्रीमिक्सेस आहेत छोट्या मुलांसाठीचे. त्याच्यामध्ये पॅनकेक मिक्स, डोसा मिक्स आहे. हे पावडर फॉर्म आहे. त्याच्यात पाणी ऍड करून तयार करू शकता. अच्छा. आणि हे तुम्ही ऑनलाईन पाठवता? आपण भारतभर शिप करतो. आमचा इंस्टाग्राम आपला नंबर एखादा शेअर करा. आमचा नंबर आहे 9970401801 आणि आमचा इंस्टाग्राम हँडल आहे earth_पूर्ण. तुम्ही चेक करू शकता. अच्छा, हे केमिकल फ्री आहे, प्रिझर्वेटिव्ह फ्री आहे, शुगर फ्री आहे, जसं आपण आम्ही इकडे सर्व ऑर्डर तयार करतो. आणि आमचं पॅकेजिंग पण तुम्ही बघाल तर हे प्लास्टिक फ्री पॅकेजिंग आहे. जेव्हा तुम्ही लाडू खाल तर आपण एन्व्हायरमेंटला कुठलंही हार्म करत नाही. प्लास्टिक फ्री पॅकेजिंग. हा, तेच ते नेचरशी कनेक्टेड दिसतंय सगळं. खूप छान. दीड महिना शेल्फ लाईफ आहे लाडूंचं. 1.5 महिना शेल्फ लाईफ आहे. ऑर्डर तयार करतो. वी डोंट कीप स्टॉक्स की करून ठेवलं आणि हो, पाठवतो. फ्रेश वी बनवतो. मेक देम ॲज पर ऑर्डर. थँक्यू सो मच. स्वराज महिला बचत गट, इथे आपल्याला चिक्की पाहायला मिळते. आता काय किंमत आहे चिक्कीची? 100 रुपये पाव. 100 रुपये? हा, 100 रुपये पाव चिक्की आहे. एक जण जे जसं आपण डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये शॉपिंग करतो तशा पद्धतीने आले, ट्रॉली घेऊन आलेले आहेत. जेकडे मन मुगात अशी शॉपिंग करतात, कारण गावाकडच्या वस्तू आहेत या सहजासहजी मिळत नाही. तर त्यामुळे या वस्तू घेण्यासाठी प्रचंड अशी मागणी आहे. कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर डेअरी डिपार्टमेंट आहे, देशी गाय संशोधन केंद्र म्हणून. त्यांनी शेणापासून गणपती बनवलेले. शेणापासून गणपती बनवलेले मीन्स हे याच्याकरता बनवले की आपण जे पीओपीचे गणपती बनवतो. आणि जेव्हा आपण त्यांना घरामध्ये विस्थापित 10 दिवस आपण त्यांची पूजा वगैरे करतो आणि जेव्हा विसर्जन होतं तेव्हा आपल्याला माहिती की गणपती बाप्पासोबत विसर्जन झाल्यानंतर पहिली गोष्ट पॉल्युशन वेगळी होती. पण आता पॉल्युशन ही गोष्ट एका साईडला ठेवू, बट बाप्पाचा जो अपमान होणार आहे नंतर की ती मूर्ती नदीतनं काढण्यात येणार आहे किंवा तिकडे टाकण्यात येणार आहे, तर ती गोष्ट अपमानजनक आहे. पण त्याकरता मग आपण रिप्लेसमेंट आपण हे शेणाचे गणपती आणलेले. याचा फायदा असा आहे की जेव्हा आपण 10 दिवस बसवणार एक गणपतीचं विसर्जन आपण घरच्या कुंडीमध्येच करायचं आणि जेव्हा विसर्जन झालं म्हणजे प्रॉपर शेणाच्या फॉर्म मध्ये येऊन जातात. ते आपल्या घरामध्ये एखादे प्लांट्स वगैरे काय असतील त्यात आपण थोडं टाकू शकतो. प्लांट्सला न्यूट्रियन्स पण मिळाले तर त्यात एक रोप लावू शकतो. अच्छा, वर्षभर बाप्पासोबत इको फ्रेंडली आणि नेचरशी कनेक्टेड राहू आपण. हो. आणि महत्वाचं म्हणजे आता मागील गणेश उत्सव येत आहेत. हो. तर यामध्ये किती साईज पर्यंत मूर्ती अवेलेबल होते? डिफरंट आहे. आता तर सुरुवात केलेली आहे आपण, पण आता गणपतीच्या टाइमाला सेलिंग आहे. तेव्हा तुम्हाला जर का लागत असेल कोणती साईज वगैरे काय बघायचं असेल तर मग कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे इथं डेअरी डिपार्टमेंटला तुम्हाला हे भेटून जातं. अच्छा. आणि आमच्या व्ह्युअर्सला काय सांगशील, लोकांनी काय इथे वळावं? पॉल्युशन एक गोष्ट एका साईडला, ही गोष्ट एका साईडला.
तर आता आपली बाप्पाचा अपमान न करता विसर्जनाच्या टायमाला इको फ्रेंडली जा आणि बाप्पाचा अपमान पण टाळा आणि वर्षभर आपला हे गणपती बसून वर्षभर बाप्पासोबत खूप छान माहिती दिली आणि खूप सुंदर तुझे विचार आहेत. सर माझं नाव शिवाजी दंडवते. मी TM3D मध्ये आपण तुमचं कस्टमाइज ह्युमन मिनिएचर, कस्टमाइज आर्टिफॅक्ट्स आणि तुम्ही जी काही इमेज द्याल, तुमच्याकडे जी काही कन्सेप्ट असेल त्या कन्सेप्टचं तुम्हाला आपण फिजिकल मॉडेल्स प्रत्यक्षामध्ये उभं करून देऊ शकतो 3D प्रिंटिंगच्या माध्यमातून. याच्यामध्ये आपण काय करतो, आम्हाला तुमच्याकडनं कन्सेप्ट किंवा रेफरन्स इमेज लागते, त्या इमेजचा उपयोग करून आपण तुमचं पूर्ण जे काही कन्सेप्ट आहे ती आपली 3D मध्ये डिझाईन करतो डिजिटलमध्ये आणि त्याच्यानंतर 3D प्रिंटरच्या माध्यमातून आपण तुम्हाला त्याचं फिजिकल वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये कलरिंग, विथ कलरिंग, विदाउट कलरिंग तुम्हाला ते प्रेझेंट करतो. हे आता कशावरती बनलेलं आहे? हा एक आजोबा आहेत आपले, त्यांनी त्यांच्या म्हणजे माझा मित्र आहे, त्यांच्या आजोबा ते त्यांनी त्याच्या आजोबांना कधी बघितलं नव्हतं. त्यांच्याकडे त्यांचा जुना फोटो होता, त्या फोटोवरनं आपण त्यांचं हे पूर्ण मॉडेल बनवलं आणि त्याला कलर करून त्याला प्रेझेंट केलं. हुबेहूब केलंय म्हणजे तू आर्टिस्ट आहे. हो, आपण थोडक्यात आपण काय ट्रेडिशनल पद्धत जी चालते क्ले मॉडेल वरती, आम्ही फक्त डिजिटल आर्टिस्ट. बरोबर. आता AI चा जमाना आहे, त्यामध्ये तू एकदम थोडं मॉडर्नायझेशन केलंस, खूपच सुंदर. आणि मग असे छोटे मिनिएचर पण करून देतोस? हो हो. हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही फोटो पाठवलात की हे असं छोटं मिनिएचर म्हणतात, हे विदाउट कलर असं दिसतं. त्याच्यानंतर आपण त्याला कलर केल्यानंतर हे असं. छान. आणि याची काय प्राइसिंग कशी असते? याची प्राइसिंग एक अप्रॉक्स पकडून चालायचं की आपल्याला 1 इंचासाठी 1000 ते 1200 रुपये खर्च लागतो. अच्छा. आता हे आजूबाजू आहे, एवढं जर कुणाला बनवायचं असेल तर याच्यासाठी तुम्हाला एक 16 ते 17 हजार रुपयापर्यंत खर्च. 16 ते 17 याच्यासाठी या टाईपच्या क्रिएशन साठी मला एक 20 ते 25 दिवस लागतात. अच्छा. अगोदर ऑर्डर द्यावी लागते. आणि याच्यासाठी आपल्याला एक असं पकडून चालला की एक 4 ते 5 दिवस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी छान केलं, म्हणजे मेमरीज राहण्यासाठी स्पेशल पर्पज गिफ्ट असेल. नंबर एक सांगशील दादा? माझा नंबर आहे 810 952 87 87. या स्टॉल वरती आपल्याला स्ट्रॉबेरी पाहायला मिळते. 150, 200, 250 रुपये पाव आहे. इथे पण आता गर्दी झालेली आहे. मिशन परिवर्तन मधून बोलतीये. हे पुणे पोलिसांचं आणि मिशन परिवर्तन यांचं टायअप आहे. जे जेन्युइन मुलं असतात त्यांच्यासाठी हे वर्क केलं जातं. त्यांच्याच परिवारासाठी, त्यांच्याच परिवाराकडनं काम करून घेतो आपण. आणि ही फोल्डेबल मॅट आहे, ही चटई आहे, मध्ये फोम आहे. अच्छा. आणि वरून कॉटनची बेडशीट आहे, जी ट्रॅव्हलिंगला वगैरे घेऊन जाऊ शकता. ही अशी फोल्ड होते आणि एक बॅग टाईप होते, इझिली कॅरी करू शकतो. हो, इझिली कॅरी करू शकता. कुठेही बाहेर घेऊन जायला, पिकनिकला वगैरे घेऊन जायला सोपं आहे. ही अशी कॅरी होते. आणि काय किंमत आहे ताई? 1100 रुपये किंमत आहे. अच्छा. जॅकेट पण आहेत का? जॅकेट पण आहेत, 1200 रुपयाला. 1200 रुपये. हो. आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे, कोणाला जर संपर्क साधायचा असेल तर आमच्याशी साधू शकता. आम्ही पुण्यातच आहोत. छान, थँक्यू. सेवागिरी महिला बचत गट आहे. नमस्कार, मी जामखेड शहरातून आले. कुंदा गुळवे माझं नाव आहे. सेवागिरी महिला बचत गट आहे. ही लाकडी वस्तू ना खूप मी हाताने बनवलेली आहे. अच्छा. हा. काय काय घेऊन आला? ते पोळपाट कसं आहे? हे पोळपाट 350 रुपयाला आहे, 10 इंच. अच्छा. एक पीस आहे, एका याचं केलंय ना? तो एक पीस आहे, अखंड 1 पीस अखंड आहे, आहे. अखंड one piece बाबळीचं शिसमचं आहे, बाबळ शिसम, चॉपर आहे. बाबळ शिसम आणि काटवट हे परंपरे चालणारी आहे. ही राऊंडची आहे, हे गोल राऊंडची काटवट आहे. आणि म्हणजे ह्याला म्हणजे कान बी असतात, बिगर कानाची बी आहे. आणि माझ्याकडनं कानाची बी आहे, कारण काही स्वतः हाताने बनवलेली नाही का. आम्ही 10 महिलांनी बनवलेली आहे. आणि ह्यात खाल्लेलं चांगलं असतंय. जुनी पद्धत परत पुढे चालली, जुनी पद्धत परत येते. ही उकळे. हा, बरोबर. लग्नामध्ये सुद्धा, लग्नामध्ये बी द्यावं लागतं, घरगुती बी. म्हणजे बरोबर. हे ह्यात कुठल्या जातं सगळं, म्हणजे सगळं अन्न चविष्ट लागतं ह्यात. बरोबर. जुनं ते सोनं. जुनं ती सोनं.
हो काही लहान मुलाची काठवट, हे काठवट महालक्ष्मी पुढं ठेवल्या जाते. अच्छा. महालक्ष्मी पुढे ठेवल्या जाते आणि म्हणजे पारंपरिक आलेली, कारण काही महालक्ष्मी पुढे असावं म्हणूनच आहे काठवट नाही का, महालक्ष्मी पुढे असावे. अच्छा. आणि बच्चे कुठे चॉपर आहे, हा. सागाची लाटणे येतं, हे मेशर आहे, मेशर आहे. फुलदाणे, फळे, हे सगळं तुम्ही स्वतः बनवता. हा, हे सगळं आम्ही स्वतः बनवतो. तुमचा नंबर सांगा. माझा नंबर 7507084546. गोगपटवाडी, इंदापूर, जिल्हा पुणे. तर नमस्कार दादा. नमस्कार. काय पाहायला मिळेल आपल्या स्टॉलवरती? आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या घोंगड्या आहेत, ज्या जुन्या पारंपरिक घोंगड्या आहेत, ज्या आपल्याकडे म्हणतात आजी आजोबा. आमच्याकडे 30 वर्षाची घोंगडी आहे, 20 वर्षाची घोंगडी आहे. त्या घोंगड्या आपण आज घेऊन आलेलो आहे. ही घोंगडी आहे, ती घोंगडी तुम्हाला खड्डा मागावर बनते. कशावर बनते? खड्डा माग असतो, त्या हात मागावरती बनवली जाते. या घोंगडीची प्रोसेस अशी आहे की घोंगडी तयार करताना सुरुवातीला बाजारातून लोकर वेगळी करतात, वेगवेगळ्या कलरची वेगवेगळी करून तिला पिंजले जातं. नंतर गांधीजींचा चरखा आहे, त्या चरख्यावरती धागा काढला जातो आणि तो खड्डा माग आहे, त्या खड्डा मागावरती विणली जाते घोंगडी. अच्छा. घोंगडी वापरल्याने तुम्हाला पाठदुखी होणार नाही, तुम्हाला सांधेवात होणार नाही, रक्ताभिसरण क्रिया एकदम चांगली होणार, त्याच्यामुळे तुम्हाला बीपीचा त्रास कधीच होणार नाही. अच्छा. घोंगडी वापरा आणि दवाखाना टाळा असा विषय आहे. तुम्ही हिवाळ्यात वापरू शकता, उन्हाळ्यात वापरू शकता, ऑल सीझन वापरू शकता. उन्हाळ्यात थंड राहते, हिवाळ्यात गरम राहते, पावसाळ्यात गरम राहते. मग यामध्ये ही कोणती आहे? ही जावळीची घोंगडी आली, ही सगळ्यात बेस्ट असते. ही सगळ्यात बेस्ट. जी जावळीची घोंगडी म्हणजे लहान पिल्लाला जी पहिली लोकर येते, आपल्या बाळाला कशी पहिलं जावळ येतं, तसं मेंढीच्या बाळाला पहिलं जी लोकर येते त्या लोकरीपासून बनवली जाते. ही जावळीची घोंगडी एकदम बेस्ट आणि ही थोडीशी कॉस्टली असते, कारण लोकर ही एकदाच मिळते, कारण जावळ एकदाच येतं स्टार्टिंगला, परत ही लोकर मिळत नाही. याची काय किंमत? याची किंमत 3000 रुपयाला आहे. आणि याची हे 2500 रुपयाची आहे. ही जावळीचीच आहे, पण जावळ झाल्यानंतर दुसरी जी लोकर काढली जाते त्या लोकरीपासून बनवली. किती बाय कितीची आहे? ही 4x10 आहे. अच्छा. 4x10. 4x10 आहे. छान. अजून कोणते प्रकार असतात यामध्ये? याच्यामध्ये घोंगडीला आपण आता थोडं मॉडिफाय केलेलं आहे. हे कार्पेट टाइप घोंगडी बनवलेली आहे, दिसायला छान. तुम्ही हॉलमध्ये टाकू शकता, बैठक म्हणून, बेडवरती पण टाकून झोपू शकता. पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल, तुमचं पूर्णपणे कमी होणार. 6 महिन्याच्या आत पूर्ण कमी होणार. वा, छान. त्याचे औषधी गुणधर्म आहेत. औषधी गुणधर्म आहेत. ही 2300 रुपयाला आहे. आणि त्यानंतर ही पांढरी घोंगडी आहे. पूजा पाठ करायची असेल, ध्यानधारणा करायचं असेल, मेडिटेशन करायचं असेल, आपलं स्वामीजींचं गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर पांढरी घोंगडी वापरतात. अच्छा. छान. आणि ही किती बाय कितीची आणि काय किंमत आहे? 4.5x11 आहे. ही 2700 रुपयाला आहे ही. अच्छा. त्याच्यात तुम्हाला तळी भंडार करण्यासाठी, जागरण गोंधळ करण्यासाठी जी खंडोबाची घोंगडी, कोकणामध्ये लोक ज्यावेळेस भात लागवड करतात त्यावेळेस ही घोंगडी अशी पावसामध्ये यायचं, असा गोंगटा करून घ्यायचे. माणसाचा रेनकोट आहे. हा, रेनकोट होता. हे पहिले भात लागवड करत असताना लोक पहिले पाहत असाल तुम्ही कोकणामध्ये वगैरे जात असताना, तर लोक सगळी घोंगडी घेऊन ह्याच्यात पाण्याचा एक थेंबही येत नाही आणि ह्याच्यात गरमी पण राहते, थंडी पण वाजत नाही. आता प्लास्टिक निघाल्यामुळे लोक त्याला पर्याय प्लास्टिक म्हणतात, पण जी ऊब आहे घोंगडीची ती त्या प्लास्टिक मध्ये मिळणार नाही तुम्हाला. आणि याची काळजी कशी घ्यायची दादा? हे फक्त उन्हात टाकायचं आणि प्रॉपर ह्याला घोंगडीला धुवायची गरज नाहीये. तुम्ही धुतली तरी चालते, झटकलं तरी सगळी घोंगडी क्लीन होऊन जाते. त्याचे केस पडतात का स्टार्टिंगला? तुम्ही सुरुवातीला वापरताना केस पडतील, नंतर वापरणार. एकदा सेट झाली केस की परत घोंगडीची केस पडणार नाहीत. अच्छा. छान. आणि दादा तुझा नंबर एक सांग. आम्हाला अजून काय दादा आपल्याकडे टोपी आहे. ही टोपी आहे घोंगडीची, थंडीमध्ये वापरण्यासाठी एकदम छान आहे. तुम्हाला डोकेदुखी जरी असेल, हे घोंगडी जरी असे घालून बसले तुम्ही तांदून तास, तर तुमची घोंगडी डोकेदुखी पूर्ण गायब होणार याच्यामध्ये. लहान मुलांना पण चालते. थंडीत तर एकदम बेस्ट आहे. तुम्हाला कॉटनची टोपी घेण्यापेक्षा हे जर घातली तर एकदम तुम्हाला थंडीच वाजणार नाही कसली. बेस्ट आहे, एकदम बेस्ट आहे. कितीला आहे ती? ही 200 रुपयाला आहे.
हा धागा आहे बाळूमामाचा, गोंगडीचा धागा आहे, काळा धागा. हे घराला बांधण्यासाठी, तुमच्या गाडीला 4 व्हीलर असेल 2 व्हीलरला बांधण्यासाठी, की कुणाची नजर वगैरे लागू नये त्याच्यासाठी हा धागा असतो. अच्छा. आणि पिल्लो नाही आणले दादा? पिल्लो नाही, आता पिल्लो संपलेले. पिल्लो पण भरपूर छान होते तुझे. तुम्हाला पाहिजे असेल तर आपण ऑनलाईन पण देऊ शकतो. तुम्हाला कुरिअर नंबर सांग ना दादा. आम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी 9767 1756 या नंबरवरती अवश्य कॉल करा. गोंगडी वापरा आणि दवाखाना टाळा. छान, धन्यवाद. हे बघा इकडे सेल्फी पॉइंट आहे, सेल्फी सुद्धा काढू शकता. आणि आता आपण खाद्यपदार्थांकडे जाऊ येतोय. भीमथडी जत्रा यामध्ये गावाकडचे आपल्याला खाद्यपदार्थ सुद्धा इकडे पाहायला मिळणार आहे. तर बघूया आपण थोडक्यात. खूप स्टॉल आहे. काय आहे ताई? मसाला दूध आहे. एक भरलं वांग आहे, पिठलं आहे, ठेचा आहे मिरचीचा, राईस आणि भाकर. कोणत्या गावून आला दादा? छान. आणि काय किंमत आहे थालीची? 150 रुपये पूर्ण. 150 रुपयाला थाली आहे. गावाकडचं गावगान जेवण आहे, त्यासाठी इथे गर्दी झाली आहे. मासवडी आहे 200 रुपये. मासवडी थाली 200 रुपये. आमटी भाकरी आहे इथे 150 रुपये. नगर अहिल्यानगर आले. चुलीवरचं जेवण तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे. आणि या चुलीवरच्या जेवणासाठी इथे प्रचंड गर्दी झालेली आहे, बघू शकता. आणि ते बसण्याची पण सुविधा केलेली आहे. सेम महालक्ष्मी सरस सारखंच आहे. ते या महिला बचत गट आहेत, मोदक बनवत आहेत बघा. आपल्याला जिलेबी पाहायला मिळणार आहे. तुपातील जिलेबी आणि खपली गव्हाची खीर आहे. खपली गव्हाची खीर ही बघा. प्रॉपर एकदम आपल्याला गावगान सर्व खायला मिळणार आहे इकडे. नक्की या स्टॉलला भेट द्या. इकडे मासवडी थाळी आहे, पाहू शकता. मासवडी थाळी आहे. आणि थाळीमध्ये काय काय आहे ताई? थाळीमध्ये ना राईस आहे, भाकरी आहे आणि रशी. अच्छा. प्लस मध्ये पातोड्याची आमटी पण आहे. अच्छा. त्याच्यामध्ये पण मोदक आमटी स्पेशल. हे काय? मोदक आमटी. मोदक आमटी. हो वा. कोणत्या गावातले आहे हे? नाशिक त्र्यंबकेश्वर. अच्छा, नाशिक त्र्यंबकेश्वरचं वैशिष्ट्य आहे. वा छान. नाहीतरी एकदम वेगळं खायचं असेल ना तर तुम्ही या जत्रेला नक्कीच आलं पाहिजे. खूप छान. मांड्यावरच्या पुरणपोळ्या आहेत बघा इकडे. आणि मांड्यावरच्या पुरणपोळ्या घ्यायला लाईन लागली. मांड्यावरच्या पुरणपोळ्या घेण्यासाठी इथे लाईन लागलेली आहे. आणि एक पुरणपोळी आहे 120 रुपयाला. आपल्याला ना रानभाजी थाळी मिळणार आहे. तर या ताईंना विचारूया इकडे काय काय आहे. काय काय आहे ताई आपल्याकडे? आपल्याकडे रानभाजी थाळी आहे. त्याच्यामध्ये आपण शेवगा भाजी दिली आहे, तांदूळसा भाजी आहे, लाल माठची भाजी आहे, जिरा राईस आहे, बाजरीची भाकरी प्लस स्वीटमध्ये बुंदी. हे आपले पारंपरिक पोळ्याचे शेंगोळे आहेत. कोथिंबीर वडी सुद्धा आहे आपल्याकडे आणि आळू वडी पण आहे. अच्छा. आणि कशी थाली? ही थाळी आपण 200 रुपये प्लेट दिली. वा. आणि ताई तुमचं गाव कोणतं? जुन्नर. आम्ही जुन्नर तालुक्यातून आलेलो आहोत. स्टॉल नंबर 68 नक्की विजिट करा. छान, थँक्यू. मासवडी थाळी आहे 200 रुपये. बघा मासवडी आहे इकडे आणि मासवडीची थाळी आहे. उंबरहंडी थाली. कोणती थाली आहे ही? नाव? उंबरहंडी. काय काय असतं यात? त्याच्यात उंबराची आमटी, राईस, बाजरीची भाकरी, पापड, लिंबू, कांदा. अच्छा. आणि कोणत्या गावाचं वैशिष्ट्य आहे? हे जामखेड. जामखेड. अच्छा. ही थाली कशी? 200 रुपये. 200 रुपयाला. नॉनव्हेज मध्ये काय काय आहे? सुकं मटण आहे, गिरीवाला मटण आहे, खरड्यामध्ये आहे, खरडा मटण आहे, पुन्हा वजरी आहे, पुन्हा मटण किलेची आहे, पुन्हा खिमा सगळं सावजी मसाल्यामध्ये बनवलं. अच्छा. सावजी मसाला म्हणजे नागपूरची स्पेशालिटी. छान. स्टॉल नंबर किती आहे? 59. अच्छा. 300 रुपये मटण थाळी आहे ना. स्पेशल मटण थाळी 350. इथे चिकन थाळी आहे आणि इथे चिकन थाळी 220 रुपयाला आहे. जत्रा स्पेशल अशी चिकन थाळी आहे. कोणतं चिकन आहे ताई? हे आपलं बारामती आहे. बारामतीचं. बारामतीची स्पेशालिटी घेऊन आलेली आहे ताई. कशी चिकन थाळी? 220 ना. चुलीवरचं आहे. अरे वा. त्यामध्ये वेगळीच टेस्ट असते. छान. पार्सल सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बघा. स्टॉल नंबर 58. इकडे बिर्याणी आहे या ताईंकडे. कोणती बिर्याणी आहे ताई? चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी. आणि कशी? मिक्स बिर्याणी. मिक्स बिर्याणी 200 रुपये चिकन बिर्याणी. छान. इकडे सुद्धा चिकन थाळी, मटन थाळी आहे. हे बघा
सर्व चुलीवरती बनवलेलं. इथे फिश आहे, बारामतीचे, आणि इथे फिश आपल्याला पाहायला मिळणार. काय करता? तंदूर फिश असतात. तंदुरी फिश. अच्छा, वा. कसं? 350 रुपये थालीमध्ये येतं. छान, सुंदर. मग इथे मच्छी कुठून आणता? म्हणजे आता इकडे मच्छी येते कुठून इथे? मच्छी आणतो आम्ही. इकडे तर हे नाही ना, समुद्र नाही ना, अलिबागहून आणता. अच्छा अच्छा. छान. पॉपलेट. प्रॉन्स सुद्धा आहे बघा. ज्यांना मच्छी खायची आहे त्यांच्यासाठी पण एक पर्वणीच आहे. पुण्यामध्ये सुद्धा तुम्हाला फ्रेश मच्छी मिळेल. हे बांगडा आहे? हा, बांगडा आहे. बरोबर. हे बघा क्रॅब मसाला पण आलाय. हे बघा, वा, सुंदर, एकदम फ्रेश फ्रेश बनवून देतात. हा, हे बघा. स्टॉल नंबर किती आहे ताई तुमचा? 49. छान. कोळंबी, पॉपलेट, सुरमई सर्व फ्रेश फ्रेश बनवून मिळेल. बिर्याणी आहे 200 रुपये. इथे मटका बिर्याणी आहे बघा. हे थोडंसं वेगळं आहे, युनिक आयटम आहे. मटका बिर्याणी 250 रुपये आणि 200 रुपये. सर्व खवय्ये असे बसून स्वाद घेतात जेवणाचा. हा मटका इकडे टाकला. मटका बिर्याणी भट्टीवरती हे केलं जातं ना, म्हणजे ते स्मोक फ्लेवर येतो त्याला. एकदम छान. मटका बिर्याणी एकदम आणि पूर्णपणे आमच्या घरचं तूप आहे. पूर्णपणे घरच्या तुपापासून कुठलाही कलर न वापरता. अच्छा, छान. 50 वर्षापूर्वीच्या. अच्छा, त्यामध्ये रस्सा बनवता. वा, त्यामध्ये वेगळी चव येते. छान. कोणतं गाव दादा तुमचं? छान. तुम्ही थाली देता ना? चिकन थाळी पण आहे. चिकन थाली आणि चिकन रोजचे. अच्छा, चिकन रोजचं आहे. छान. म्हणजे गावगान जेवण मिळेल. हाडी चिकन आहे. एकदम वेगवेगळे दम बिर्याणी आहे इकडे. हे पाहू शकता, या दादा दम बिर्याणी घेऊन आलेलं आहे. आणि कसे आहे बिर्याणी दादा? 200 रुपये बिर्याणी. हे बघा, चिकन बिर्याणी, चिकन दम बिर्याणी. काय? साजूक तुपामध्ये बनवलेली आहे. वा, छान. हे सर्व जे आहे ते पूर्ण खाद्यपदार्थांचे सर्व स्टॉल आहेत. एवढा मोठा हा महोत्सव आहे बघा. सगळीकडे हे खाद्यपदार्थ आहेत आणि जागोजागी व्यवस्था खूप छान केली आहे बघा. डस्टबिन ठेवलेले आहेत. त्यानंतर तुम्ही इथे कुल्फी, पान सुद्धा इथे आस्वाद घेऊ शकता. होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय.